काल मोदी प्रथम बोलले, नाव प्रथम घेतलं. अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. या देशातला काळा पैसा मी आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेन हे त्यांचं वचन. तेच मोदी काल सांगतायत अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय, काँग्रेसच्या सहजाद्यांकडे, आणि ते निवडणुका लढतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे. आणि जो पीएमएलए ऍक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग, मोदीने ताबडतोब या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे. तुम्ही इतरांना याच कायद्याखाली अटक करता ना. भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला, तिकडे वळवला, आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत की या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो. याचा अर्थ सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत. अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे, किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय, प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे, ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन 45A, अंडर सेक्शन 45A त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आहे. जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे.